होतं SP साहेबांनी यायला पाहिजे होतं. मला एक कळत नाही, म्हणजे आम्ही कमी आहोत म्हणून तसा आम्हाला त्रास होतो का? आम्ही मतांनी कमी आहोत म्हणजे लोकसंख्येने कमी आहोत म्हणून दुर्लक्ष आमच्याकडे सरकार करत आहे. विलास घुले यांचा मृत्यू होऊन काही महिने लोटले गेले, परंतु अजूनही जे कोणी राहिलेले आरोपी याचा तपास केला जात नाही. CDRमध्ये नावं असताना त्याची चौकशी केली जात नाही. मृत्यू झाला, खून झाला हे तर सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आहे. आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये ज्यावेळी प्रकरण घडलं गेलं त्यावेळी त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कोणी फोन केले त्याची चौकशी व्हायला पाहिजे. CDR तपासले पाहिजे. CDRमध्ये नावं त्यांचे कॉल आलेत असं मला माहिती मिळाली, परंतु सत्यता बघून जर खरं ते असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. बीड जिल्ह्याला जोपर्यंत शिस्त लागत नाही तोपर्यंत बीड जिल्हा मला वाटतं शांत होत नाही. बीड जिल्हा हा गुन्हेगारी म्हणजे वास्तविक जर बघितलं तर मी मुख्यमंत्र्याला आवाहन करेन, तुम्ही सुद्धा कुणाला पाठीशी घालू नका. जे कोणी असतील आरोपी त्याला गुन्ह्यात घ्या. जोपर्यंत हे गुन्हेगाराला सरळ करू शकत नाहीत तोपर्यंत बीड जिल्हा शांत होत नाही. मला असं स्पष्ट म्हणायचं आहे. आज रमेश गेली आज तिसरा दिवस म्हणजे उपोषण करतो आहे, आमरण उपोषण आहे. शासनाने एकदम दुर्लक्ष केलं आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी आवाहन करेन, मुख्यमंत्री महोदय, एक जणाचा एक तरुण भाऊ 22-23 वर्षाचा जो भविष्यामध्ये एखादा अधिकारी झाला असता, एखादा राजकीय पुढारी झाला असता, त्याचं भविष्य संपलेलं आहे आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. मी सरकारला आवाहन करेन, इथल्या संबंधित SPला मी आवाहन करेन, SP साहेब या गुन्ह्याकडं लक्ष द्या. नसता वेळ आली तर महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही आणि पुन्हा मग आहे तीच वेळ पुन्हा रस्त्यावर लागेल, पुन्हा आंदोलनं होतील, पुन्हा मोर्चे होतील. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांना तुम्ही तात्काळ अटक करा. कुठल्याही भूलथापाला बळी न पडता जर CDRमध्ये ते नंबर असतील आणि जर फोन झाले असतील तर त्यांना अटक केली पाहिजे, आमची मागणी आहे. तिसरा दिवस आहे उपोषणाचा, अद्यापर्यंत कोणी या ठिकाणी भेट दिली नाही, साधी दखल देखील घेतलं ते या ठिकाणी पाहायला मिळत नाही. का नेमकं प्रशासन एवढं दुर्लक्ष करतं या उपोषणाकडे? नाही, खऱ्या अर्थाने कलेक्टर साहेबांनी सुद्धा आलं पाहिजे होतं, इथं बघितलं पाहिजे होतं. SP साहेबांनी यायला पाहिजे होतं. मला एक कळत नाही, म्हणजे आम्ही कमी आहोत म्हणून तसा आम्हाला त्रास होतो का? आम्ही मतांनी कमी आहोत म्हणजे लोकसंख्येने कमी आहोत म्हणून दुर्लक्ष आमच्याकडे सरकार करतं आहे का? याचाही मला थोडा डाऊट आहे. त्यामुळे सरकारला मी आवाहन करतो, आम्ही जरी कमी असलो तरी तुम्ही कमी समजू नका. मी जी घटना घडली त्या घटनेकडे लक्ष द्या. जिल्ह्याच्या SPला मी विनंती करतो आहे आणि आवाहन पण करतो की जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करा. नसता रस्त्यावरची लढाई राहील आणि मग जे काही होईल ते त्याला सरकार जबाबदार असेल. राज्याचे पोलीस महासंचालक बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत, तुमचं शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे का? या संदर्भात काही मागणी करणार आहात का? हो, तर मागणी तर करावं लागेल. आता उपोषण चालू आहे, आमरण उपोषण चालू आहे आणि आमरण उपोषण चालू असतो मागणी. एक तरुण तुमच्याच माझ्यासारखा एक भाऊ लहान, आज आपण ज्याला खऱ्या अर्थाने त्याला भविष्य घडवायचं होतं त्या माणसाचा मृत्यू झाला, खून झाला, मग पोलीस अधिकारी कशासाठी आहेत? तपास तर करावं लागेल ना. DG असो का IG असो, कुणी पण असू द्या, पण त्यांनी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनीसुद्धा इथं येऊन भेट दिली पाहिजे आणि या गुन्ह्याकडं अगदी स्वतः म्हणजे खात्री करून लक्ष दिलं पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक केलं पाहिजे. CIDकडे तपास वर्ग केला आहे, परंतु इतके दिवस बीड पोलिसांनी जो तपास केला, SITनं जो तपास केला तो अद्याप काही यांना माहिती देण्यात आलेली नाही आणि CIDकडे तपास केला आहे त्या संदर्भात सुद्धा एकाही CIDच्या अधिकाऱ्यांनी यांची अद्यापर्यंत भेट घेतली नाही. म्हणजे हा सगळा कागदोपत्री खेळ सुरू सगळा. तपास करायचं कारण काय? मग ज्या
जो मृत्यू झाला आहे त्याच्या भावाला जर या तपासातलं काही सांगत नसले तर तपासच करायची काय गरज आहे? तपास हा कोणासाठी चालू आहे? तपास हा आरोपीसाठी चालू आहे का? आरोपीला सगळ्या बातम्या द्याव्या लागतात का? मग जर ज्याचा भाऊ मयत झाला आहे, एक तरुण पोरगा मृत्यू झालं आहे, अहो ज्याचं लग्न झालं आणि अजून मुलबाळसुद्धा नाही, अशा मुलाचा खून होऊन जर सरकार दुर्लक्ष करत असेल, मी मुख्यमंत्र्याला आव्हान करतो, CID असो, SIT असो किंवा SP ऑफिस असो, यांनी जे तपास केला आहे त्या तपासचं जे घडलं आहे ते जे मयताचे बंधू आहेत त्यांना, जे उपोषण करतात त्यांना दाखवलं पाहिजे आणि ती माहिती दिली पाहिजे. राजकीय दबाव असं तर वाटतेच. राजकीय दबावाशिवाय इतकं कुठं होते का? राजकीय दबाव नसता तर सरकारने ठरवलं तर काही करतात. अनेक गुन्ह्यामध्ये अनेक आरोपी अटक केलेत. इथं दबाव तरी कसला आहे माहीत नाही आम्हाला, पण सरकारने दबाव हा शब्द जर सरकारवर जर दबाव असेल एखाद्या कार्यकर्त्याचा आणि त्या दबावामुळे जर आरोपी अटक होत नसतील तर मला वाटतं सरकारपेक्षाही जो आरोपीचा कोणी नातेवाईक आहे तो मोठा आहे असं मला म्हणावं लागेल.